आहे। केडीएमसी मध्ये भाजपकडून संपूर्ण 122 प्रभागांसाठी तयारी करण्यात येते। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून स्वबळावरती निवडणूक लढवण्याचे संकेत हे देखील देण्यात आलेले आहेत। आणि याच संदर्भामध्ये अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुरेश काटे सध्या आपल्या सोबत आहेत। सुरेश, कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये भाजप स्वबळाची चाचपणी करत आहे, काय अपडेट मिळतात? आकांक्षा, खरं पाहिलं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून शिवसेना आणि भाजप यांचे बैठकी असतील किंवा मेळावे असतील सुरू झालेले आहेत। काल जर पाहिलं तर आपण डोंबिवलीमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा कार्यकर्ता मेळावा होता, तर कल्याणमध्ये आणि उल्हासनगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा होता। या मेळाव्यादरम्यान एक कार्यकर्त्यांना रवींद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट सांगितलेलं आहे की 10 ते 20 हजार सक्रिय कार्यकर्ते आपले आहेत, त्यामध्ये आपल्याला जवळपास 122 जागांवरती संधी मिळणार आहे। आणि कल्याण डोंबिवली मध्ये जवळपास 122 जागा आहेत आणि स्वीकृत सदस्य असे 10 आहेत। त्यामुळे जवळपास 132 जागा महानगरपालिकेमध्ये असणार आहे। त्यामुळे रवींद्र चव्हाण यांनी थेट कार्यकर्त्यांना इशारा दिलेला आहे 122 जागांचा। त्यामुळे दुसऱ्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील घोषणा केली होती की जागा भरपूर आहेत आणि आम्ही महामंडळ देखील तसेच ठेवलेले आहेत, त्या ठिकाणी देखील कुठल्याही जागा भरलेल्या नाही। त्यामुळे कार्यकर्त्यांना जर नाही मिळाली कुठे संधी तर नाराज होऊ नका। मात्र दुसरीकडे तसं जर पाहिलं तर आपण मुख्यमंत्री ही देखील घोषणा केलेली आहे की आपण महायुतीमध्ये लढणार आहोत। आणि दुसरीकडे जर पाहिलं तर रवींद्र चव्हाण यांनी असं सांगितलंय की 122 जागांवरती लढण्याचा त्यांचा नारा आहे। जवळपास 10 ते 12 हजार कार्यकर्ते यांचे आता सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये सक्रिय आहेत। त्यामुळे या दोघांच्याही भाषणावरून एकीकडे असं स्पष्ट होतं की प्रदेशाध्यक्षांचा थेट इशारा असा आहे की 122 जागा लढण्याचा असा इशारा आपल्याला यांच्या सभेमधून दिसतोय। तर दुसरीकडे बरोबर आहे सुरेश, त्यामुळे केडीएमसी मध्ये आता भाजप स्वबळावरतीच निवडणूक लढते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। अपडेट जाणून घेऊ, तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। पुढची बातमी पाहूयात। निवडणूक मॅनेजमेंटच्या नावाखाली फुकटची दारू कोणाला पाजू नका, काम करा आणि मतं मागा, अशा कानपिचक्या या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत। नागपूर मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजप युवा मोर्चा कार्यकर्ता संमेलनामध्ये ते बोलत होते। निवडणुकीच्या काळामध्ये स्वतःही खा आणि खायला घाला, लोकांना दारू पाजू नका, भाडोत्री लोकांची पक्षाला गरज नाही, इमानदारीनं काम करा, असं गडकरींनी सुनावलेलं आहे। मी नेहमी सांगतो या